पण राऊतसाहेब, एकनाथ शिंदे बैठकीत आपल्या सहकाऱ्यांना असं म्हणाले की आपलाच राजकीय विजय होणार आहे आणि अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. नाही, हा राजकीय विजय म्हणजे काय असतं? विजय, राजकीय विजय या शब्दाचा अर्थ जर कोणी मला सांगितलाय, बघा 3 गोष्टी इथे आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं. मिंदे म्हणतात न्यायालयामध्ये आपला राजकीय विजय होईल. ते न्यायालय शब्द त्याने वापरला का मला माहीत नाही. आपला राजकीय विजय होईल. देवेंद्र फडणवीस म्हणतात सर्वोच्च न्यायालयातही तोच निकाल लागेल जो आधी लागला. बरोबर ना? आणि नरेंद्र मोदी असं म्हणतात की त्या गद्दारांना भेटल्यावर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. या 3ही स्टेटमेंट जर एकत्र केल्या त्यातून एकच अर्थ निघतो की ह्या सगळ्यांचा डाव जो आहे हा सुप्रीम कोर्टावर दबाव आणण्याचा आहे. या क्षणी कायदेशीर दृष्ट्या ते आत्ताच हरलेले आहेत. संविधानाचा विजय होईल. एकनाथ शिंदेंच्या राजकीय विजयाचा आम्ही काय किंमत देत नाही बरं का. संविधानाचा विजय होईल, कायद्याचा विजय होईल आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाचा विजय होईल. त्यांचं हेही म्हणणं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे कोण आहेत कोणते? अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अहो, त्यांचा युक्तिवाद म्हणजे काय आहे? ते का रामशास्त्री आहेत का? हा, खोट्याचं खरंच करणार ना. ज्या पद्धतीनं आर्थिक आणि राजकीय दहशत निर्माण करून, दबाव निर्माण करून निर्णय घेतला, त्यांना असं वाटतं की ह्या वेळेला सुद्धा आम्ही ते करू शकू. नाही, पण त्यांचे वकील मनिंदर सिंग आहेत, त्यांनी यापूर्वी पक्षप्रमुख पद हेच चुकीचं आहे, बघा, संसदेने काय असा युक्तिवाद केला होता. करू द्या ना. ते तेव्हा केला ना, तेव्हा केला. परिस्थिती बदलली आहे, तेव्हा केला. आता ह्याच्यापैकी कोणाच्या घरातून 200 कोटींच्या नोटा ईडीला सापडल्या ते आता आम्ही सांगू का? हे जे बोलतायत ना आता दिल्लीतल्या फार्म हाऊसमधून युक्तिवाद करणारे जे लोक आहेत, आता कोणाच्या घरातून 200 कोटीच्या नोटा सापडल्या, जप्त झाल्या, हा जरा तुम्ही अभ्यास करा, मग कळेल तुम्हाला की मी म्हणतोय ना आर्थिक आणि राजकीय दबाव. राजेश कुमारांपर्यंत आर्थिक व्यवहार झाला असा आरोप आहे तुमचा? 100%. मी आधी बोललो, निवडणूक आयोग हा माझा संदर्भ आहे. निवडणूक आयोगानं तेव्हा आमची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, हिंदू हृदय सम्राटांची आणि धनुष्य म्हणा विकला आणि हजारो कोटीचा व्यवहार झाला. त्याच्यामध्ये दलालीचं काम अमित शहानी केलं. हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. हे अजिबात कापायचं नाही. परिणामांची जी काय आहे तयारी ती माझी आहे, भोगायला मी तयार आहे. त्याशिवाय इतका संविधानाचा खून करणारा निकाल कोणी देऊ शकत नाही, मोठं आमिष मिळाल्याशिवाय आणि मोठी धमकी मिळाल्याशिवाय.